माझा परिवार वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मी, पण माझी गाडी एका सेकंदात पुलाच्या खाली उतरली. त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे, त्याची कुठल्याही प्रकारची माहिती फलक त्या ठिकाणी लावलेला नव्हता. मला कोणी आलं नाही 4 तासापर्यंत मला वाचवायला. एवढा मोठा जिल्हा असताना तुमच्याकडे NDRFची टीम नाही आहे. एवढंच नाही तर पोलीस डिपार्टमेंटकडे यांच्या जे तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, यांचासुद्धा मोबाईल क्रमांक यांच्याकडे सुद्धा नाही आहे. हा एक अपघात नसून हा प्रशासनाने केलेला, सांगून केलेला खून आहे. जीवाला चटका लावून देणारी एक घटना घडली आहे. दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावरून पाणी होतं आणि अशातच गाडी जात असताना ती वाहून गेली आणि संपूर्ण कुटुंबच डोळ्यासमोर वाहून गेलं आणि मनाला एक पूर्ण गावावर एक शोककळा पसरली आहे. आपल्यासोबत अविनाश खंडारे ज्यांच्या 2 मुली आणि पत्नी या पुराच्या पाण्यात वाहून गेले ते सोबत आहेत. नेमकी काय घटना घडली होती, कशा पद्धतीनं जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला होता, कुठून आल्या होत्या आणि काय सांगाल? मी माझ्या सासरवाडीवरून येऊन राहिलो होतो. माझ्या मावशीच्या घरून मी माझ्या घरी येऊन राहिलो होतो. दैलीच्या पुलावरून पाणी वाहत असताना मला दिसलं नाही. मला कुठली माहिती नाही पाणी वाहत आहे म्हणून. माझी गाडी जशी आली तशी सरळ पाण्यात उतरली. पाण्यात उतरल्याबरोबर मी माझा ब्रेक आणि हँड ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला. माझा परिवार वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मी, पण माझी गाडी एका सेकंदात पुलाच्या खाली उतरली. एका सेकंदात माझा परिवार पूर्ण उद्ध्वस्त झाला. तशी गाडी वाहत जात होती. मी माझा मोबाईल घेऊन माझ्या मावस भावाला फोन लावला की अक्षू मला वाचव. आम्ही दैलीच्या पुलात पूर्ण गाडी घेऊन खाली उतरलो. लगेच माझ्या भावाला फोन केला. माझ्या भावाचा फोन ठेवल्यावर सरपंचाला फोन केला की ताबडतोब माझ्या पत्नीनं मला सांगितलं की काचं खाली करा. काचं खाली करायला गेलो मी. काचं खाली करता करता सेंटर लॉक झालं आहे. माझ्या साईडचा काच उघडला गेला. माझ्या साईडच्या काच उघडेपर्यंत माझ्या मांडीपर्यंत पाणी भरलं होतं. खालून सर्व पाणी भरलं. माझ्या पत्नीचे मुलीचे हात मी हातात घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले की ज्या साईडनं काच उघडला त्या साईडनं पाणी पूर्ण अंदर आलं आणि गाडी पलटी झाली. गाडी पलटी होऊन गाडीनं कोलांडी मारत का आम्ही खाली गेलो सर्वजण. मी माझ्या पत्नीचा आणि मुलीचा हात धरून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. तर मी काचाच्या बाहेर निघण्याचे प्रयत्न केले. या दोघीचे हात सुटून मी बाहेर आलो. बाहेर येऊन मी पोहत वर आलो तर मला सगळं भयभान दिसलं. माझ्या बाजूला एक झाड होतं. मी त्या झाडाचा आसरा घेतला आणि मी मदतीचे एवढे आवाज देत होतो. मला कोणी आलं नाही 4 तासापर्यंत मला वाचवायला कोणी. माझा परिवार जिथं डुबला तिथं मी स्वतः पाहून राहिलो होतो की माझं एखादं तरी लेकरू बाहेर येईल तिथून. पण काहीच नाही. सर्व खतम झालं. माझं सर्व खतम झालं. माझी तेजू, माझी प्रांजू, माझी माधवी, माझ्या काळजाचे तुकडे माझ्या डोळ्यासमोर तरपडून मेले. मला थोडीशी जरी कल्पना असती पुलावरून पाणी आहे. 8 वाजतापासून पुलावरून पाणी असताना गाववाल्यानं प्रशासनानं कुठली तिथं व्यवस्था केली नव्हती हो. माझा परिवार पूर्ण उद्ध्वस्त झाला हो. थोडी जरी मला माहिती असती, थोडं जरी तिथं अडचण असती का पुलावरून पाणी आहे तर माझे परिवार वाचला असता. 8 वाजतापासून महामंडळची बस तिथं उभी होती. त्यांनी डेपोला कळवलं तसंच त्या साईडला रस्ता बंद करण्याचं सांगितलं असतं तर आज माझा परिवार हसता खेळता माझ्यासोबत राहिला असता. कोणाची मदत नाही मिळाली. 4 तास मला झाडावर माझ्या गच्चीपर्यंत पाणी येऊन राहिलं होतं. निश्चितच जर पाहिलं तर या पुलावरती कुठलीही धोकादायक अशी सूचना जी आहे ती लावण्यात आली नव्हती आणि त्यामुळे मध्यरात्रीच्या दरम्यान वाहन जे आहेत ते पुराच्या पाण्यात लोटल्या गेलं आणि एक संपूर्ण कुटुंबही उद्ध्वस्त झालं आहे. आणि त्यामुळेच कुठंतरी प्रशासनाने या ठिकाणी
बोर्ड लावण्यात यावं, रस्ता दुरुस्ती करण्यात यावी आणि याच्यावरती तात्काळ कारवाई करून संबंधित वरती कारवाई करावी अशी मागणीसुद्धा या कुटुंबांकडनं करण्यात येत आहे. निलेश फाळके, ABP माझा, यवतमाळ. परिवार या पुलावर, दहलीच्या पुलावरनं वाहून गेला. हा एक अपघात नसून हा प्रशासनाने केलेला, सांगून केलेला खून आहे. हा प्रशासनाने केलेला खून आहे, हा मर्डर आहे. कारण त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे, त्याची कुठल्याही प्रकारची माहिती फलक त्या ठिकाणी लावलेला नव्हता. त्यांनी आदेशसुद्धा, तहसीलदारांनी असो, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशसुद्धा दिलेले नव्हते की या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करा. आणि तो ब्रिज एवढा खराब आहे त्या ठिकाणी की हे आज 4 जीव गेलेत. प्रशासनाने कुठलीही मदत त्या ठिकाणी माझ्या या जावयांना वाचवण्याकरिता प्रयत्न केलेला नाही आहे. वैयक्तिक स्थानिक पातळीवर लोकांनी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मला असं कळलं या ठिकाणी आल्यावरती की NDRFची टीमच नाही यांच्याकडे. मला जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढा मोठा जिल्हा असताना तुमच्याकडे NDRFची टीम नाही आहे. एवढंच नाही तर पोलीस डिपार्टमेंटकडे यांच्या जे तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, यांचासुद्धा मोबाईल क्रमांक यांच्याकडे सुद्धा नाही आहे. यांनाही स्थानिक पातळीवरती आम्हाला मदत मागावी लागली आणि स्वतः मी प्रशासनाने झोपलेलं प्रशासन होतं. आणि या ठिकाणी मी बघितलं आहे की जे प्रशासनीय, जे मोठ्या पदावरती व्यक्ती आहेत ते याचा लाभ घेत आहेत की आम्ही मदत केली, परंतु प्रशासनाने कुठलीही मदत केलेली नाही आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या संपूर्ण कुटुंब प्रशासनावरती 304 मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याकरिता आम्ही उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे. आम्ही त्यांना निवेदन देणार आहे. आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आज माझी बहीण आणि 2 भाच्या या ज्या अपघातामध्ये वारल्या, त्यांना देहत्यागाचं काम पडलं. परंतु हे काम आणि ही घटना पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही उद्या या ठिकाणी जाणार आहे. आमचा तर जीव गेला, परंतु येणाऱ्या काळामध्ये जीव जाऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी फलक आणि ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी संपूर्ण माहितीपर्यंतची सगळी जबाबदारी प्रशासनाची कशी घेता येईल त्याची दखलसुद्धा आम्ही घेणार आहे. आणि याच्यामध्ये काळामध्ये एक ठिकाणी ज्या व्यक्ती याच्यामध्ये दोषी आहेत, आम्ही माननीय रस्ते विकास मंत्री आणि गडकरीजी यांच्यावर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे. आणि ज्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्यांनी हे बांधकाम रस्ते दुरुस्तीचं काम घेतलेलं आहे, त्यांच्यावर सुद्धा आम्ही ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे. आणि सोबतच याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा सामील आहेत. आणि आत्तापर्यंत भाजपाचे या ठिकाणी तोळसा म्हणून आमदार आहे. एवढी मोठी महाराष्ट्रातल्या कोण्याकोण्यातले लोक या ठिकाणी या 3 मुलींना आखरीचा निरोप द्यायला आले, परंतु या विभागाचे आमदार तोळसा म्हणून जे आमदार आहे त्यांनी अजून एक सुद्धा साधा फोनसुद्धा या परिवाराला केलेला नाही आहे. मला आणि या ठिकाणी खासदार आहेत धानोरकर, प्रतिभाताई धानोरकर या ठिकाणी खासदार आहे, त्यांचा सुद्धा एखादा कॉलसुद्धा नाही. आणि प्रशासनाला त्यांनी आदेशसुद्धा दिलेले नाही की याच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई करा. ही सगळ्यात मोठी दुःखदायी घटना या लोकांसाठी की खूप यांनी हे केलेलं आहे. आणि लवकरच हा गुन्हा दाखल करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.